नीलम तिवारी, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। टोरेंट विरोधी समिति द्वारा टोरेंट पावर के विरोध में 26 फरवरी 2024 को किया जाएगा धरना आंदोलन। बता दें, डॉक्टर कॉमरेड विजय कामले ने गोपाल नगर स्थित अपने कार्यालय पर पत्रकार परिषद का आयोजन कर पत्रकारों को जानकारी देते हुए बताया कि 26 फरवरी को प्रांत कार्यालय के सामने सुबह 10 बजे से धरना आंदोलन किया जाएगा। इनकी मुख्य मांगे हैं 200 यूनिट फ्री करो और मनोज गुलबी के तड़ीपार को रद्द करो। और क्या कहा डॉक्टर कॉमरेड विजय कामले ने, आइए देखते हैं इस खबर में। आजची जी पत्रकार परिषद आहे ती परिषद यासाठी बोलवली की आम्ही टोरेंट विरोधी समिती म्हणून 26 तारखेला प्रांत कार्यालयाच्या समोर आम्ही टोरेंटच्या मनमानी आणि बेकायदेशीर जो व्यवहार आहे त्या विरोधामध्ये धरणे आंदोलन करतोय। मधल्या दरम्यान ही लढाई थांबली होती, ती आता पुन्हा एकदा जोरात आम्ही ती लढाई सुरू करतोय। या धरणे आंदोलनामध्ये आम्ही प्रामुख्याने सरकारकडे ज्या मागण्या करतोय त्याच्यामध्ये 200 युनिट फ्री मिळाली पाहिजेत असं आम्ही मागणी करतोय। त्याच्यामध्ये आंध्रमध्ये, तेलंगणामध्ये, कर्नाटक, दिल्लीमध्ये ते गव्हर्नमेंट जे आहे 200 युनिट फ्री देत आहे। महाराष्ट्रात सुद्धा मिळाली पाहिजे, कारण महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी वीज निर्मिती महाराष्ट्रामध्ये होते आणि महाराष्ट्रामध्येच वीज महाग आहे, त्यामुळे ती मिळाली पाहिजे। त्याशिवाय मनोज गुळवी जे ज्यांना तडीपार केलं त्यांच्या ज्या केसेस होत्या त्याच्यामध्ये टोरेंटच्या संदर्भातल्या केसेस जास्त होत्या, त्यामुळे त्यांचं पण तडीपार जे आहे ते रद्द करावं। त्याशिवाय याच्या आधीपासून आपण मागणी करतोय की टोरेंटचं मीटर जे आहे ते फास्ट पळतंय, त्यामुळे त्याचा जो टेस्टिंग रिपोर्ट आहे, मीटरचा टेस्टिंग रिपोर्ट, तो ग्राहकाचा हक आहे, म्हणून ते टेस्टिंग रिपोर्ट ग्राहकांना त्यांनी द्यावे। कारण मीटर लावायच्या आधी टेस्टिंग केल्याशिवाय मीटर लावता येत नाही, हा नियम आहे। तर त्यांनी ते टेस्टिंग करून लावलं असेल आम्ही असं गृहीत धरतो, आणि त्यामुळे तो टेस्टिंग रिपोर्ट ग्राहकांना द्यावा, ही एक आपण एक मागणी त्याच्यामध्ये करतोय। आणि अशाच प्रकारच्या ज्याच्यामध्ये मागच्या वेळी जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये ग्राहकांच्या जे काही तक्रारी असतील त्या सोडवणूक करण्यासाठी भिवंडीमध्ये नोडल ऑफिसर नेमला। तो नोडल ऑफिसर एकटाच आहे, म्हणजे तोच शिपाई आहे, तोच क्लार्क आहे, तोच अधिकारी आहे, तोच आहे, त्याला काही स्टाफ नाही, काही नाही, काही नाही। तो आठवड्यातून एखाद दिवस येतो आणि त्याला ग्राहकाचे कुठल्याही तक्रारीचं आतापर्यंत त्यांनी निवारण केलं नाही, त्यांना अधिकारच नाही। म्हणजे नुसतंच आम्हाला आमच्या तोंडाला पानं पुसलं असा प्रकार तो याच्यामध्ये आहे। त्यामुळे सरकार सुद्धा ग्राहकांना फसवते, त्यामुळे तो नोडल ऑफिसर पूर्ण वेळ इथं असला पाहिजे, त्यांनी ग्राहकाच्या ज्या काही तक्रारी आहेत त्याच्या सुटका झाल्या पाहिजेत। अशा अनेक बाबी घेऊन मागण्या घेऊन आम्ही हे धरणे आंदोलन करतोय। हे आम्ही आता एक दिवसीय आंदोलन करतोय, पण हे जे आंदोलन आहे हे आता आम्ही सतत चालवणार आहोत असं आम्ही ठरवलं। याच्या अगोदर भरपूर आंदोलन झाले, नागरिकांचा विश्वास उठले अशा आंदोलनामध्ये नाही, नागरिकांचा विश्वास जरी उठला असला तरी टोरेंटला जर पळवायचं असेल तर आंदोलन हा एक पर्याय आहे, त्यामुळे ते सतत चाललं पाहिजे। जनतेने सुद्धा जे आंदोलन सतत चालू आहे त्या आंदोलनात भाग घेतला पाहिजे। नेत्यांना शिव्या देत आहेत किंवा त्यांना शिव्या देत आहेत हे सगळं जरी बरोबर असलं तरी जनतेने जर उठलं तर नेत्यांना पर्याय राहणार नाही। नेते जे आहेत ते जनतेच्या मागे सुटायला लागेल। गेल्या वेळी तसं झालं, जनता मध्ये असंतोष होता, जनता रस्त्यावर आली, मग ऑटोमॅटिक सगळे पुढारी जे आहेत ते रस्त्यावर त्यांचं नेतृत्व करायला आले। त्यामुळे जनतेने ठरवलं तर हे होऊ शकतं। कलकत्त्यामध्ये मोठं उदाहरण आहे की तिथे नॅनोचा प्रकल्प राज्य सरकारने, तिथल्या बंगालच्या राज्य सरकारने तिथे नेमला, तिथं त्याचं काम सुरू झालं, पण जनतेने तिथला विरोध केला आणि एवढा मोठा विरोध झाला की तिथून तो प्रकल्प जावं लागला। तसं जनतेने जर ठरवलं तर टोरेंटला सुद्धा जावं लागेल, दुसरा पर्याय त्यांच्या टोरेंट समोर राहणार नाही। आंदोलनानंतर टोरेंटनी ग्राहक सेवा उपक्रम राबवले, त्यातले असे ग्राहकांना समाधान मिळालं असे नाही मिळालं असे ग्राहक आले, एकही ग्राहकाला समाधान मिळालं नाही। त्यांनी लुटमारी केली, म्हणजे चोरीची केस आहे, त्यांनी तिथं बसून सेटल केल्या आणि पैसे काढून घेतले। बाकीच्या ज्या तक्रारी होत्या, मीटर लागत नाहीये, मीटर व्यवस्थित चालत नाहीये, बिल जास्त येते, अशा काही ज्या तक्रारी होत्या त्याच्यामध्ये एकही तक्रार त्यांनी सोडवणूक करता आली नाही। असे अनेक लोक आहेत आमच्याकडे आज सुद्धा की ज्यांनी मीटरसाठी अर्ज केलेला आहे, त्यांनी पैसे भरलेले आहेत, पण त्यांचं मीटर आजही लागलेलं नाही। त्यांनी त्यांच्या कुठल्या तरी नातेवाईकाचे पैसे बाकी आहेत म्हणून त्यांचं मीटर ते लावत नाहीयेत, ते लिंक करतायत, दुसऱ्या लोकांची मीटर एक दुसऱ्याला लिंक करतायत आणि त्यांना ते त्यांची हॅरेसमेंट करतायत। अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आहेत।
आपलं आंदोलन कधी किती वाजता कुठे आहे आणि नागरिकांना काय आवाहन करणार? प्रांत कार्यालयाच्या समोर आपण सकाळी 10 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू करतोय. हे दिवसभराचं आंदोलन आहे, 1 दिवसाचं आहे. ते करणार आम्ही, प्रांताला आम्ही ते निवेदन देणार आणि मग पुढे जाऊन आणखीन त्याच्यावर काय कारवाई होते ते बघून पुढचा लगेच आम्ही आंदोलन जाहीर करणार. काय आवाहन करणार नागरिकांना मी आवाहन करतोय की हे जे आंदोलन होतं हे कुठल्या पक्षाच्या वतीने होत नाहीये, कुठल्या याच्यामधून होत नाही. सगळ्या पक्षाची लोक, सगळ्या संघटनेची लोक याच्यामध्ये सामील होऊ शकतात. कुठल्या पक्षाचा याच्यात झेंडा नसणार आहे, त्यामुळे सारे लोक याच्यात सामील होऊ शकतात. त्यामुळे जनतेला मी आवाहन करेन की 200 युनिटची मागणी आपण ज्या ज्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाली तिथे त्यांना रिलीफ मिळालेला आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा जर रिलीफ पाहिजे तर आपण आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे. जनतेने मोठ्या प्रमाणात ह्या आंदोलनात यावं अशी त्यांना मी आवाहन करतो. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।